रावण म्हटला मला मूर्ख समजला का तू? नुसतं राम नाव हे जरी मुखात घेतलं मी तरी मला समस्त माता स्त्रिया बहिणी समान दिसायला लागतात. आणि जर मी राम रूप धारण केलं तर काय होईल? ही ताकद राम नामामध्ये आहे. कबीरदास महाराज जनाबाईकडे गेले, एवढ्या दूर गेले महाराज जनाबाईला भेटण्यासाठी. ज्या जनाबाईला भेटण्यासाठी गेले महाराज, ती जनाबाई काय करते माहितीये? काय करते? भांडणं करते. आणि भांडणं पण कशावरून? गौऱ्यासाठी. कथाभाग सगळ्यांना माहितीये, मी जास्त सांगणार नाही. कबीरदास महाराज म्हणतात ज्या जनाबाईला एवढ्या दुरून भेटायला आलो ती जनाबाई भांडणं करते, आणि ते पण गौऱ्यासाठी निघाले महाराज. पण जनाबाईने आवाज दिला, महाराज थांबा तर आमचे भांडणं तर मिटवून जा. एवढ्या दुरून तुम्ही आला, किमान भांडणं तरी मिटवा. हुशार व्यक्ती, समजदार व्यक्ती एकतर मध्ये पडत नाही, आणि पडली तर भांडणं मिटवतातच. मला आता महाराजांना वाटलं एवढ्या दुरून आलो, बघू तरी भांडणं कशावरून आहे. कारण विचारलं, भांडणं कशावरून आहे? जनाबाईने सांगितलं माझ्या शेजारणीने माझ्या गौऱ्या चोरल्या आणि तिच्या गौऱ्यामध्ये टाकून दिल्या, मला माझ्या गौऱ्या पाहिजे. कबीरदास महाराजांना प्रश्न पडला, आता जनाबाईच्या गौऱ्या कशा द्यायच्या महाराज? कशा ओळखायच्या जनाबाईच्या गौऱ्या? जनाबाईने सांगितलं सोपं आहे, गौरी उचलायची, कानाला लावायची. जी गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती गौरी कोणाची? ती जनाबाईची. कबीरदास महाराजांनी पहिली गौरी उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, आवाज नाही आला. तिसरी गौरी उचलली, कानाला लावली, आवाज आला. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. ही ताकद त्या भगवंताच्या नावात. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलल्या गड्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या संत कबीर हरे नामदेवाच्या मान डोलू लागल्या. संत कबीर हरे नामदेवाच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 आली कबीर जनाबाईच्या अंगणात गौऱ्या बोलू. गौऱ्या ऐकून देव झाली चकित. हे नामदेवाला जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर नामदेवाच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. जय श्याम. जय हो. टाळ्या वाजवा. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात महाराज. शोकांतिका हे आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. काल आपण भागवतामध्ये अनेक कथा बघितल्या. परीक्षित राजाचा जन्म बघितला, त्या अगोदर शुकदेव महाराज बघितले. काल आपण सती चरित्र बघितलं महाराज.
सती मातेने यज्ञकुंडामध्ये आपला देह समर्पित केला, तेही आपण बघितलं. भागवतामध्ये पुढची कथा ध्रुव बाळाची आली. ध्रुव बाळाची मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की भागवतातल्या कथा ह्या फक्त कथा समजून ऐकू नका मला. त्या भागवतातल्या कथा जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनाशी जोडत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला भागवतातल्या कथा समजणार नाही, भागवत तुम्हाला समजणार नाही. तुम्ही अनेकदा भागवत कथा श्रवण केली, इथं बसलेल्यापैकी एकही व्यक्ती अशी नाही की ज्या व्यक्तीने भागवत कथा श्रवण केली नाही. पण जोपर्यंत भागवतातल्या कथा स्वतःच्या जीवनाशी जोपर्यंत तुम्ही जोडत नाही ना, तोपर्यंत भागवत समजणारच नाही महाराज तुम्हाला. त्या कथेमागचा हेतू समजून घ्या. आज आपल्याला ध्रुव बाळ बघायचा आहे. कोण आहे ध्रुव बाळ महाराज? मी नेहमी सांगत असतो, कथा श्रवण करताना प्रश्न पडायला पाहिजे की 6 वर्षाच्या ध्रुव बाळाला साक्षात जगाचा बाप भेटायला आला. आपण 100 वर्षाचे झालो, आपल्या स्वप्नात सुद्धा येत नाही. काय फरक आहे महाराज मग ध्रुव बाळामध्ये ना आपल्यामध्ये? असं काय केलं महाराज ध्रुव बाळाने? 6 वर्षाच्या मुलाने असं काय केलं की ज्याला भेटण्यासाठी जगाचा बाप आला? पण आपण 100 वर्षाचे झालो, तो भेटायचं सोडा, साधं स्वप्नात सुद्धा येत नाही. बस तोच विचार आपल्याला कथेतून करायचा आहे महाराज. कथेत तोच विचार करायचा आहे. मी कालही सांगितलं की मंदिरातला देव नंतर शोधायचा आहे, अगोदर आपल्याला माणसातला देव शोधायचा आहे. मनु आणि शत्रुपा यांना 3 कन्या देव होती, आकोती प्रसूती आपण बघितलं. 2 पुत्र होते, प्रेवत आणि उत्तानपाद. आता उत्तानपाद राजा याला 2 पत्न्या होत्या महाराज. पहिल्या पत्नीचं नाव होतं सुनीती. दुसरी पत्नी करून आणली, ओळख करून देऊ लागला, ही माझी ज्येष्ठ पत्नी सुरुची, ही माझी ज्येष्ठ पत्नी सुनीती. ज्या वेळेला सुरुचीशी विवाह केला महाराज, सुरुचीने सांगितलं एकतर हे घरात राहील किंवा मी घरात राहील महाराज. सुनीती म्हणजे जिची नीती चांगली. सुनीती या शब्दाचा अर्थ महाराज, सुनीती म्हणजे देवधर्म करणारी, पूजा पाठ करणारी, हरिपाठ करणारी, कथा कीर्तन श्रवण करणारी, तिला सुनीती म्हणावं महाराज. आणि सुरुची म्हणजे जिची जिव्हा चांगली, आवडेल तसं वागणारी, आवडेल ते खाणारी, आवडेल ते वागणारी, तिला सुरुची म्हणावं महाराज. दोघींनाही एक एक पुत्र आहे. सुरुचीच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव महाराज. एकदा ध्रुव बाळाने आपल्या आईला प्रश्न केला, आई सुनीती गावाच्या बाहेर राहिला, गावाच्या बाहेर घर बांधून दिलंय सुनीतीला, आपल्या पतिदेवाजवळ नाहीये. मुलगा आणि आई गावाच्या बाहेर राहते. एकदा ध्रुव बाळाने आपल्या आईला प्रश्न केला, आई माझे बाबा कोण आहेत का? लक्ष देऊन ऐका बरं. आईने सांगितलं, बाळ तुझे बाबा नाही का, या नगरीचे राजे जे आहेत ना ते तुझे बाबा आहेत. पण बाळ तुझे बाबा एवढे चांगले आहेत ना, आपल्याला खायलाही तेच देतात, आपल्याला वस्त्रही तेच देतात, आपल्याला निवारा तेच देतात आणि आपल्यावर खूप प्रेम करतात. सुनीती होती महाराज ती सुनीती. एकदा ध्रुव बाळ आणि उत्तम राजवाड्यामध्ये खेळत असताना उत्तानपाद राजाने, वडील उत्तानपाद राजाने ध्रुवाला बोलवलं, मांडीवर बसवलं. बाळ तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? काय तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? एक सांगू महाराज तुम्हाला, हा प्रश्न आपल्याला सुद्धा बऱ्याचदा पडतो. तो माझ्याविषयी काय म्हणतो किंवा ती माझ्याविषयी काय म्हणते? जगात 50% लोक केवळ एका शब्दामुळे मागे, लोक काय म्हणतील. लोकाला म्हणू द्या महाराज काय म्हणायचं ते. लोकांच्या परीक्षेत पास होण्यापेक्षा जगाच्या बापाच्या परीक्षेत पास व्हा महाराज. तिथं पास होणं महत्वाचं आहे.
लोकांच्या परीक्षेत नापास झाला तरी चालेल, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात, लोकांचा विचार करू नका महाराज. आज उत्तमपाद राजाने आपल्या मुलाला प्रश्न केला, बाळ तुमच्या आई माझ्याविषयी काय म्हणतात? ध्रुव बाळाने सांगितलं, बाबा आई म्हणतात की बाबा आपल्यावरती खूप प्रेम करतात, सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवतात, आपल्याला खायला देतात, आपल्याला वस्त्र देतात, हे घर सुद्धा बाबांनीच दिलं, आपल्याला खूप प्रेम करतात. उत्तमपाद राजाला वाईट वाटलं मला की ज्या पत्नीला आपण एवढा त्रास दिला, ज्या पत्नीला आपण गावाच्या बाहेर राहण्यासाठी जागा दिली, त्या पत्नीचे विचार काय माझ्याविषयी. पण मांडीवर बसलेला बघितलेला ध्रुव बाळ सुरुचीने बघितलं, मला सावत्राईने बघितलं की आपल्या सवतीचा मुलगा आपल्या पतिदेवाच्या मांडीवर बसलाय. राग आला महाराज सुरुचीला, ध्रुव बाळाला मांडीवर लोटून दिला आणि सांगितलं, ध्रुवा जर तुला या मांडीवर जर बसायचं असेल तर वनात जा, ईश्वराची प्राप्ती कर आणि ईश्वराला सांग की माझ्या पोटी जन्म घे, तेव्हा तुला या मांडीवर बसायचा अधिकार आहे. राग आला महाराज ध्रुवाला, अपमान झाला आज ध्रुवाचा. ध्रुव बाळ रडत 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 आपल्या आईकडे गेला, आई त्या आईने माझा खूप अपमान केला ग आई, मी एवढा वाईट आहे का? मी बाबांच्या मांडीवर बसायच्या लायकीचा नाही का आई? एका आईला मुलाचा जर अपमान झाला ना महाराज, आई सहन करू शकत नाही महाराज. कारण एका आईला आपल्या मुला एवढं प्रिय काहीच नसतं महाराज, काहीच नसतं. पण एक सांगू, ती सुनीती होती महाराज, सुनीती होती महाराज. बाळ काय म्हटलेले बाळ ती आई, त्या आईने मला सांगितलं, जर तुझ्या बाबाच्या मांडीवर जर बसायचं असेल वनात जा, ईश्वराची प्राप्ती कर आणि देवाला सांग की माझ्या पोटी जन्म घे. सुनीतीने सांगितलं, बाळ ती आई माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली, जिने तुला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितलाय. जर कलियुगातली एखादी सुनीती असती, ती म्हटली असती, बाळ टेन्शन न घेऊ, आपण कोर्टात जाऊ, चांगल्यातलं चांगला वकील बघू आणि अर्धी प्रॉपर्टी वाटून घेऊ आणि महिन्याच्या महिन्याला पगार सुद्धा घेऊ. पण ती सुनीती होती महाराज. एक सांगू महाराज तुम्हाला, आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे महाराज, पण मुलांना संस्कार करण्यासाठी, मुलांवर संस्कार करण्यासाठी वेळ नाही महाराज. योग्य वेळेमध्ये मुलांवर योग्य संस्कार झाले पाहिजे महाराज. जर आईच दिवसभर जर मोबाईल पाहत असेल, मुलगा कधी ज्ञानेश्वरी वाचेल मला सांगा? आई जर गरोदर असतानाच दिवसभर मोबाईल पाहत असेल, जन्मलेला मुलगा कधी ज्ञानेश्वरी वाचेल महाराज? एका आई बापाने आपल्या 2 मुलांना भरपूर शिकवलं, खूप शिकवलं. मुलं विदेशात गेली महाराज नोकरीला विदेशात गेली. गावाकडून लाण्या भावाला फोन आला, आई वारली म्हणून. काय फोन आला? लाण्या भावाला फोन आला, आई वारली. लाना भाऊ मोठ्या भावाकडे गेला, दादा आई वारली रे म्हणे. एक काम कर ना, आता आईच्या वेळेला तू जा आणि बोला ना पुढचं. आईच्या वेळेला तू जा आणि बाबाच्या वेळेला. महाराज जर मुलं आई बापाचे जर अंत्यसंस्कार जर वाटून घेत असेल तर मग एवढं सुद्धा नका शिकू. एवढं शिकून जर मुलं आईला आई म्हणत नसेल, बापाला बाप म्हणत नसेल, एवढं नका शिकवू महाराज. संस्कार असा दागिना आहे महाराज, तो दागिना
योग्य वयामध्येच तो दागिना मुलांना द्या महाराज. त्या दागिन्याशिवाय मुलं शोभून दिसत नाही. भगतसिंगांना ज्या वेळेला फाशी होते महाराज, आई जाते, आई रडायला लागते महाराज. भेटण्यासाठी गेली आई भगतसिंगांना जेलमध्ये. आई रडायला लागली. भगतसिंगांनी विचारलं, आई का रडताय आई? तुमचा मुलगा देशासाठी शहीद होते, बलिदान देते, मी मरतोय म्हणून तुम्ही रडताय का आई? त्या आईने गोड उत्तर दिलं महाराज, गोड उत्तर दिलं. बाळ, अरे भगत, तू मरतोय देशासाठी, शहीद होतोय यासाठी नाही रडते मी यासाठी रडते, माझी कोक किती अभागी, या कोकने फक्त एकाच भगताला जन्म दिला. अरे असे 100 भगत जन्मले असते ना, मातृभूमीसाठी केव्हाच देऊन टाकले असते. ही भगतसिंगाची आई होती महाराज. आणि देशासाठी त्यांनी आपल्या देहाची बाजी लावली महाराज. या देशासाठी त्यांनी बलिदान दिलं महाराज. 26 जानेवारी झाली महाराज, प्रजासत्ताक दिन झाला. हे मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने जान गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट फिर ना आए, जो लौट फिर ना आए। हे मेरे वतन के लोग, जरा आँख में भर लो मान, जो शहीद हुए
जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हो जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। हो जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछाए, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हो जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली। हो जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में, बजे रहे थे दे धन्य जवान अपने, थी धन्य वो वन के जवाने। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ते जवान आज सीमेवर लढतायत महाराज, आपण म्हणून सुरक्षित आहे, नाहीतर आज आपली अवस्था काय असते, सगळ्यांना टोप्या घालाव्या लागल्या असत्या कोणत्या। आणि आज ही अवस्था असते मला। मुलांना योग्य वेळेवर योग्य संस्कार द्या महाराज। त्या भगतसिंगाच्या आई होत्या महाराज। मुलगा जर लहानपणी पेन्सिल चोरून आणत असेल महाराज, शाळेत असताना मुलगा लहानपणी पेन्सिल चोरून आणली महाराज, मुलाने आईला दाखवली, आईला आनंद वाटला, मुलगा हळूहळू कंपास चोरून आणला, मोठा झाला, हळूहळू मुलांचे पुस्तक चोरून आणायला लागला, थोडा मोठा झाला चोऱ्या करायला लागला, अजून थोडा मोठा झाला मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला, मुलगा पकडला गेला, फाशीची शिक्षा झाली। जेलरने विचारलं, थोडा आवाज कमी, जेलरने विचारलं, सांग तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे मला एकदा माझ्या आईला भेटू द्या म्हणे, एकदा। आईला आणलं महाराज, आईला आणलं, आई रडत 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 आली मुलाजवळ, मुलाने आपला एक हात बाहेर काढला उजवा, जसा घेतला आईच्या सन कानामागं मारला। आईने विचारलं, बाळ तुम्हाला का मारलं? त्या मुलाने सांगितलं, आई हीच चापर मी ज्या वेळेला पेन्सिल चोरून आणली ना लहानपणी, त्यावेळेला तू जर मारली असती ना मला, आज मी एवढा मोठा चोर झालो नसतो। कळतंय माझं बोलणं कळतंय? म्हणून मी म्हणत असतो, मेल्यावर म्हणू नका मी तुझ्यासाठी जीवन जाळले, मेल्यावर म्हणून काय उपयोग नाही। मी तुझ्यासाठी जीवन जाळले, रे बाळा तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले, रे बाळा तुने नाही पाणी पाजले, तुझ्यासाठी जीवन जाळले।
जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. ध्रुव बाळाने आपल्या आईला प्रश्न विचारला, आई तो परमात्मा कुठे असतो ग आई? माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आई तो परमात्मा कुठे असतो ग? आईने सांगितलं, बाळ त्यासाठी वनात जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते. 6 वर्षाचे ध्रुव बाळ महाराज क्षणाचाही विलंब न केला, एक क्षणाचाही विचार नाही केला आणि वनाच्या दिशेने निघाले. कशासाठी? त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी महाराज. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही निवडलेला जर रस्ता योग्य असेल, पठाडे ताई, आपण जर निवडलेला रस्ता योग्य असेल, त्या रस्त्यावरती लोक सुद्धा योग्यच भेटतात महाराज. तुम्ही पंढरपूरला जा, सगळे जय हरी म्हणणारेच भेटतील महाराज. तुम्ही ढाब्याच्या रस्त्याने जा, जय हरी म्हणणारे भेटतील नाही महाराज. आज ध्रुव बाळाचा निवडलेला रस्ता योग्य होता महाराज. देवाने एका संताला पाठवलं. कोण संत होते? कोण होते महाराज? नारायण श्रीमन्नारायण नारायण
त्यामुळे सगळी तयारी 5 वाजता करून ठेवायची. आता तयारीला नाही लागला तरी चालेल, ऐन वेळेवर सुद्धा आपण तयारी करू. फक्त कृष्ण बनवायचा आणि वासुदेव बनवायचा आपल्याला. त्यामुळे जास्त काही विशेष तयारी करू नका, म्हणजे आपल्याला कथा पण महत्वाची आहे. सगळाच वेळ आपल्याला त्यात पण नाही घालवायचा आहे. म्हणून आपण जन्म सोहळा साजरा करणार आहे बरोबर 5 वाजता. अगोदर आपण करणार नाही. आता सगळ्यांनी इकडे बघा. 6 वर्षाचे ध्रुवबाळ ज्या वेळेला निघाले, नारदजी भेटले महाराज. नारदजी भेटले. ध्रुवबाळाने नारदजीला नमस्कार केला. थोडा आवाज द्या. नारदजीला नमस्कार केला. नारदाने सांगितलं, बाळ कुठे निघाला? ध्रुवबाळाने सांगितलं, मी ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी निघालो. अरे बाळ, पण तुझ्या वनात चालला ना, त्या वनामध्ये हिंस्र प्राणी राहतात, ते तुला खाऊन टाकतील. वाघ आहे, सिंह आहे, खाऊन टाकतील तुला. देवाच्या मार्गामध्ये परीक्षा खूप असतात महाराज, खूप परीक्षा असतात. नारदाने ध्रुवबाळाची परीक्षा बघितली. शोकांतिका ही आहे महाराज, आपण परीक्षेत फेल होतो महाराज. पण 6 वर्षाच्या ध्रुवबाळाचा निर्णय ठाम होता, मी ईश्वराची प्राप्ती केल्याशिवाय वापस येणार नाही. निर्णय ठाम होता. नारदाने बघितलं. नारदजींनी सांगितलं, ध्रुवा मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा उच्चार कर. मंत्र होता महाराज, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला महाराज नारदाने. ध्रुवबाळ वनात गेले आणि तपश्चर्या सुरू झाली महाराज. पहिल्या महिन्यामध्ये 3 टप्पे केले. 3 दिवसामध्ये 3 दिवसातून फक्त एकदा 1 बोर आणि 1 कौट खात होते महाराज ध्रुवबाळ. काय तपश्चर्या सुरू झाली ध्रुवबाळाची. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवसातून एकदा 1 बोर आणि 1 कौट खात होते. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसातून ध्रुवबाळ फक्त एकदा झाडाचा पाला खात होते महाराज. एवढी तपश्चर्या ध्रुवबाळाने केली महाराज. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून ध्रुवबाळ फक्त एकदा पाणी पित होते महाराज, एकदा. चौथ्या महिन्यामध्ये 12 दिवसातून फक्त एकदा श्वास घेत होते ध्रुवबाळ. एवढी तपश्चर्या ध्रुवबाळाने केली. भगवंत एवढ्या सहजासहजी भेटत नाही महाराज. तो काय बाजारचा भाजीपाला नाही महाराज. काल बघितलं आपण, एवढ्या सहजासहजी तो भगवंत प्राप्त होत नाही. चौथ्या महिन्यामध्ये ध्रुवबाळ 12 दिवसातून फक्त एकदा श्वास घेत होते. पण आश्चर्य हे आहे महाराज, 5व्या महिन्यामध्ये ध्रुवबाळाने श्वासच बंद करून टाकला. जसा ध्रुवबाळाने आपला श्वास बंद केला, समस्त सृष्टीचा श्वास रोखला गेला. सगळे देव देवता भगवान विष्णूकडे धाव घेतली, प्रार्थना करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, प्रार्थना करू लागले महाराज. देवाने गरुडजीला सांगितलं, गरुडजी चला. निघाले महाराज भगवान आणि ध्रुवबाळाला साक्षात चतुर्भुज स्वरूपामध्ये दर्शन दिलं. ध्रुवबाळाने नमस्कार केला. जा ध्रुवा, राज्य मिळेल, राज्य करशील, गादी मिळेल. पण ध्रुवबाळ ज्या वेळेला घरी येतो, पश्चाताप झाला. जगाच्या बापाला आपण प्राप्त केलं आणि काय मागितलं? राज्य मागितलं. आपण मोक्ष सुद्धा मागू शकत होतो. देवाला ध्रुवबाळाने गादी मागितली महाराज. छोटेसे ध्रुवबाळ, 6 वर्षाचे ध्रुवबाळ, पण निर्णय घेतलेला निर्णय ठाम होता.
मी तर ईश्वर प्राप्ती केल्याशिवाय येणार नाही. आपण द्विधा स्थितीत असतो महाराज. मी काल सांगितलं महाराज, दहाड दुखायला लागले की भजन करा वाटत नाही आपल्याला. दहाड, ज्या 6 वर्षाच्या ध्रुव बाळाने आपला श्वास बंद केला महाराज, एवढी तपश्चर्या भगवंतासाठी केली. तप केल्याशिवाय तो भगवंत भेटत नाही. तपे विना दैव, दिदल्या विना प्राप्त. तप केल्याशिवाय शक्य नाही महाराज. एखादे महाराज तुम्हाला गायन करताना दिसले, तुम्हाला वाटतं असं गायन आपल्याला सुद्धा एवढं सोपं असतं का महाराज? त्यासाठी घासावं लागतं, संस्थेत राहावं लागतं, मधुकरी मागून खावी लागते, घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागते. एवढं सोपं नाही महाराज. एखादे महाराज पखवाज वाजायला लागले, आपल्याला वाटतं आपल्यालाही असा पखवाज जमावा, यावा आपल्याला असाही पखवाज. पण एवढं सोपं आहे का महाराज? त्यासाठी त्यांनी संस्थेत राहून कितीतरी वर्ष पहाटे उठून त्याचा रियाज केलेला आहे महाराज. तेव्हा ते शक्य होतं. साधना झाल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य होत नाही महाराज. ध्रुव बाळाने साधना केली, निर्णय ठाम होता, जगाच्या बापाला प्राप्त करून घेतलं महाराज. त्यांना ध्रुव बाळ म्हणावं महाराज. भागवताने पुढची कथा आपल्याला आजामेळाची सांगितली. कोण होता आजामेळ? मी आता छोट्या छोट्या कथा आपल्याला जसे शक्य होईल तशा सांगायचा प्रयत्न करू आणि आपल्याला लवकरच जन्मावर यायचं. आजामेळ समजून सांगितलंय भागवताने. कोण होता आजामेळ? सगळ्यांना माहिती आहे. आजामेळ नामाने तरला, बरोबर. आजामेळ कशाने तरला? नामाने तरला. आजामेळ नुसता नामाने तरला नाही महाराज. आजामेळ अजून एका गोष्टीने तरला. कोणत्या गोष्टीने तरला? आजामेळाच्या पत्नीने संतांना जेवू घातलं होतं, संतांची सेवा केली होती महाराज, म्हणून सुद्धा आजामेळ तरला. एक साधू महात्मा नगरीत आला, ब्राह्मणाच्या घरी थांबावं म्हणून आजामेळाच्या घरी थांबला. आजामेळाच्या पत्नीने त्या साधूची खूप सेवा केली महाराज, सेवा केली. संतांना जेवू घातलं महाराज, जे तुम्ही महाराज मंडळींना जेवू घालता महाराज. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. जे महाराज मंडळींना तुम्ही जेवू घालता, पंक्ती देता, ते साक्षात देवापर्यंत पोहोचत असतं महाराज, देवापर्यंत. एक निष्ठावान वारकरी नियमित पंढरपूरला जात असत. एकादशीला जाताना मुक्काम एका आंब्याचा व्यापारी होता, त्याच्या घरी होता महाराज. आंब्याच्या व्यापाऱ्याच्या इथे रात्री थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला आंब्याच्या व्यापाऱ्याच्या घरून. त्या आंब्याच्या व्यापाऱ्याने सांगितले शेठजीने, हे माझे 5 आंबे घ्या आणि पांडुरंगाला द्या. वारकऱ्याला रस्त्यात भूक लागली. वारकऱ्याने 2 आंबे खाऊन घेतले महाराज आणि पांडुरंगासमोर 3 आंबे ठेवले. पुन्हा वारकरी वापस येतात, पुन्हा त्या आंब्याच्या व्यापाऱ्याच्या घरी मुक्काम करतात. वारकऱ्याने सांगितलं, शेठजी तुम्ही 5 आंबे मला दिले, पण 2 आंबे मला भूक लागल्या कारणाने मी रस्त्यात खाल्ले. 3 आंबे पांडुरंगासमोर ठेवले. जगाचा बाप विटेवरचा पांडुरंग त्या आंब्याच्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, काय रे, एवढा मोठा आंब्याचा व्यापारी आणि मला फक्त 2 आंबे दिले. काय? मला फक्त 2 आंबे दिले. व्यापाऱ्याने सांगितलं, देवा वारकऱ्याने 2 खाल्ले, तुम्हाला 3 दिले. नाही म्हणे, मला तर 2च पोहोचले. राग आला व्यापाऱ्याला. सकाळ झाली, वारकऱ्याला बोलू लागला, वारकरी असून खोटं बोलता, देव माझ्या स्वप्नात आला, देवाने सांगितलं मला 2च आंबे मिळाले. वारकरी म्हणे खोटं बोलणार नाही, 2 मी खाल्ले आणि 3 देवासमोर ठेवले. पण जोपर्यंत याची शहानिशा होणार नाही, अन्नाचा कण ग्रहण करणार नाही. शपथ घेतली महाराज वारकऱ्याने. पुन्हा आंब्याचा जो व्यापारी होता, त्या व्यापाऱ्याच्या पुन्हा स्वप्नात देवाला यावं लागलं. देव म्हणतात, काय केलं? माझ्या वारकऱ्याला उपवाशी ठेवलं. म्हणे, देवा
मग वारकरी म्हणतात की मी 3 आंबे देवासमोर ठेवले. देव म्हणतात अरे वेड्या, जे 3 आंबे वारकऱ्यांनी माझ्या समोर ठेवले ते देव बाप्पा उचलून घेऊन गेले, पण जे 2 आंबे माझ्या वारकऱ्याने खाल्ले तेच मला मिळाले. ते 2 आंबे मला मिळाले. म्हणजे आपण जितकी ही सेवा वारकऱ्याची करता महाराज, ती सेवा ती देवापर्यंत पोहोचते महाराज. आजामेळाच्या पत्नीने वारकऱ्याची सेवा केली, साधू संतांची सेवा केली. दुसऱ्या दिवशी साधू महात्मे निघाले, आजामेळाला सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचं. आजामेळ मोठा राजा पैशावाला म्हणे महाराज तुम्हालाच काही लागत असेल तर मला सांगा, मीच देतो तुम्हाला काही पाहिजे असेल तर. तरी साधू महात्मेने सांगितलं तुम्हाला मुलगा होईल आणि त्या मुलाचं नाव काय ठेवा, नारायण ठेवा. मुलगा झाला महाराज आजामेळाला. नारायण एवढा लाडका, काही काम पडलं की नारायण, काही काम पडलं की नारायण. आजामेळाचा शेवटचा क्षण आला महाराज. आजामेळ म्हणतो नारायण मला वाचव, अरे नारायण मला वाचव. भगवान नारायण गरुडजीला म्हणतात गरुडजी चला, आपल्याला आवाज देते भक्त. गरुडजी म्हणे देवा तुम्ही किती भोळे, तुम्हाला आवाज नाही देते. त्याच्या मुलाचं नाव नारायण आहे. देव म्हणतात त्याच्या मुलाचं का नाव नारायण असत नाही, पण नाव कोणाचं आहे, नाव तर माझं आहे ना. अंत समयी नाम मुखाला येणं एवढं सोपं समजू नका महाराज, एवढं सोपं समजू नका. दुर्योधनाने पाणी पाजायला सुद्धा कोणी शिल्लक ठेवलं नाही. ज्याचं चिंतन आपण आयुष्यभर करतो शेवटी मुखाला सुद्धा तेच येतं महाराज, तेच येतं. दुर्योधनाने शेवटपर्यंत चिंतन केलं पांडव कधी मरतील, पांडव कधी मरतील. शेवटी सुद्धा दुर्योधनाने तेच चिंतन केलं महाराज. अश्वत्थामा माझे 100 मेले रे मला दुःख नाही, पण 5 पांडवापैकी 1 सुद्धा मेला नाही याचं मला दुःख आहे. माणूस आयुष्यभर ज्याचं चिंतन करतो ना महाराज, शेवटी वाणीला सुद्धा तेच येतं महाराज. भगवान आले आणि आजामेळाचा उद्धार झाला महाराज. त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. आणि ते नाम घेण्यासाठी काहीच पैसे लागत नाही महाराज, जास्त मेहनत घ्यायची गरज नाही महाराज. हरी बोला भांडता, हे बोल राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हे बोल राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हे बोल राम मनवा प्रीति करो हरि राम. मनवा मनवा
ते नाम घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज पडत नाही महाराज. नादबाबा खूप सुंदर सांगतात. कोणतंही काम करत असेल ना, कुठलंही काम करत असू द्या महाराज, एकच करा महाराज, त्या भगवंताचं नाम घेऊन काम करत राहा महाराज. आणि सगळी चिंता त्या भगवंतावर घालून द्या महाराज. घालून या भार राहिलो निश्चिंती, निर्विलय संती विठोबासी. त्याचं नाव घ्या, चिंता करू नका, फक्त त्याचं चिंतन करा, चिंतन करा.